जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जागो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जागो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहक जागोच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. महारेरावर आधारित दुसऱ्या भागात आपण भेटलो आहोत. महारेरा घर खरेदीदारांसाठी कवचकुंचलं कशी ठरू शकतात याच्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि ह्या सगळ्याची माहिती देण्यासाठी आपण 3 सदस्यांना इथे आमंत्रित केलं. त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत जस्टिस सुमंत कोल्हे सर. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर निवृत्त न्यायिक सदस्य, महारेरा अपीलीय न्यायाधिकरण म्हणून ते आज इथे तज्ज्ञ आले आहेत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार मॅडम, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. मॅडम माजी सदस्य, ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच ह्याच्या आणि महारेरा समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. आणि आजचे आपले तिसरे तज्ज्ञ आहेत ॲडव्होकेट अनिल डिसूजा सर. नमस्कार सर, तुमचंही कार्यक्रमात स्वागत करते. सर सचिव आहेत बार असोसिएशनचे आणि वकील, महारेरा अपीलीय न्यायाधिकरण. हे तिघही तज्ज्ञ आज आपल्याबरोबर आहेत आणि महारेराची सगळी माहिती आपल्याला देणार आहेत. महारेरा म्हणजे नेमकं काय, ही कवचकुंडलं कशी ठरू शकतात घर खरेदीदारांसाठी, यावर सविस्तर चर्चा आजच्या भागात आपण करणार आहोत. सर सुरुवात तुमच्यापासून करते. रेरा आपण जेव्हा म्हणतोय म्हणजे काय नेमकं? खरं तर हे 2 शब्द आहेत. आपण जेव्हा फक्त रेरा म्हणू त्यावेळेस त्याचा लॉंग फॉर्म रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ॲक्ट 2016. रेरा हे कायद्याचं नाव आहे, हे लेजिस्लेशन आहे. जेव्हा आपण महारेरा असा शब्द वापरतो त्यावेळेस महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी याचा खरा अर्थ महारेरा जेव्हा आपण शब्द वापरतो तेव्हा जी रेग्युलेटरी अथॉरिटी आहे जी त्या कायद्याच्या अंतर्गत एस्टॅब्लिश केलेली आहे तर ती आपल्या डोळ्यासमोर येते. तेव्हा नुसतं रेरा म्हटलं की रेरा कायदा, आणि महारेरा म्हटलं की महाराष्ट्रातली रेग्युलेटरी अथॉरिटी जिचं नाव महारेरा असं आहे आणि कायद्याअंतर्गत त्याची स्थापना झालेली आहे. ही रेग्युलेटरी अथॉरिटी रिअल इस्टेट सेक्टरमध्ये संपूर्णपणे कंट्रोल, सुपरवाइज, मॉनिटर हे सगळं काम रेग्युलेटरच्या माध्यमातून म्हणजे महारेराच्या माध्यमातून चालतं. मला सर तुम्हाला विचारायचं आहे की घर खरेदी जेव्हा आपण करतो हे प्रत्येकाचं स्वप्न असतं की स्वतःचं एक घर असावं. बरोबर. मग यामध्ये महारेराची भूमिका काय असते? समजा मला घर खरेदी करायचं आहे. यामध्ये 2016 जेव्हापर्यंत महारेराचं आगमन झालं तेव्हापासून हे मोठं वर्ड आहे ट्रान्सपरन्सी म्हणजे पारदर्शकता हे आलं आहे. हे या इंडस्ट्रीमध्ये नव्हतं. म्हणजे प्रोजेक्टच्या बिल्डरच्या बॅकग्राऊंड काय आहे, फायनान्स कुठून येतं, फायनान्स कुठे जातं, आम्हाला घर कधी मिळणार, हे प्रोजेक्टचे डिटेल्स काय आहे, म्युन्सिपल अथॉरिटीमध्ये कोणतं प्लॅन्स टाकलं आहे हे आम्हाला माहीत नाही. काही पण ह्याचं इन्फॉर्मेशन नव्हतं. पण जेव्हापासून महारेरा आलं 2016मध्ये ॲक्ट आलं आणि 2017मध्ये महारेराचं स्थापना झालं. द अथॉरिटी इन महाराष्ट्र विच इन द कंट्री इज द लीडिंग अथॉरिटी अँड ॲडज्युडिकेशन बॉडी. म्हणजे हे पूर्णपणे इन्फॉर्मेशन जे नव्हतं ते आता ग्राहकाच्या हातामध्ये आलं आहे. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे ह्या सगळ्याबद्दल ग्राहकांना आधी काही माहिती नव्हती. बिलकुल नव्हतं. विशेषतः रेरा येण्याच्या अगोदर करार कसा करायचा, त्यात काय अटी आणि शर्ती लिहायच्या या संदर्भात कुठेही कायदेशीर मार्गदर्शक तत्व नव्हते. पण रेरा आल्यानंतर आता करार कसा असावा, त्यात अटी शर्ती काय असाव्यात यावर
त्याच्यामध्ये तरतूद केलेली आहे. बर. आणि मग इथूनच सुरुवात आहे, कारण करार हा पायाभूत खरंय. ट्रान्झॅक्शन आहे बरोबर. घर खरेदी करण्यापूर्वी. तोच आधी होतो मला वाटतं, जेव्हा घर खरेदीला आपण जातो तेव्हा, Yes, नाही का? बरोबर. महारेरामध्ये एक असं युनिक एक विशेष पार्ट आहे की याचं 2 अंग आहे. अच्छा. एक आहे की रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणजे शिष्टाचार, डिसिप्लिन, अकाउंटेबिलिटी हे इंडस्ट्रीमध्ये पाहिजेत होतं आणि ते रेग्युलेटरी अथॉरिटी हे अंग म्हणून आहे. आणि दुसरं अंग आहे न्याय, लॉ, म्हणजे ॲडज्युडिकेशन मेकॅनिझम. काय मला घर पोझेशन टाईमवर नाही मिळालं, काय प्रॉमिस केलं होतं अम्युनिटीज, फॅसिलिटी, सुविधा ते नाही मिळालं, कुठे जायचं? आता नॉर्मल कोर्टमध्ये मी गेलं तर 5-10 वर्षाचं टाईमलाईन असतं आणि तिथूनच ग्राहकला वाटतं की मला नको जायचं. पण महारेरा एक असं बॉडी आहे जिथे लिहिलं आहे की 60 डेजमध्ये 60 दिवसामध्ये तुम्हाला न्याय ऑर्डर यायचं. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अच्छा. त्याच्यामुळे मला वाटतं की घर खरेदी करत असताना ते फक्त स्वप्न न राहता आपल्या हातात ती पूर्ण अथॉरिटी आता आली, कंट्रोल आला. आणि रेराचा मूळ उद्देशच असा आहे, जी, अनेक उद्देशापैकी एक, टू प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ द कंझ्युमर. अच्छा. ग्राहकांच्या इंटरेस्टचं रक्षण करायचं. बरोबर आहे. आणि हे रक्षण करण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या गोष्टी या रेरामध्ये नमूद केलेल्या आहेत की ज्या डेव्हलपरला, विकसकाला किंवा बिल्डरला तंतोतंत पाळाव्याच लागतात. बरोबर. आणि एक खूप दिलासा मिळालेला आहे ज्यांना स्वतःचं घर घ्यायचंय. ते नाही म्हटलं तरी आपण असं म्हणू शकतो की सुरक्षितपणे घर घेऊ शकतात. आणि आयुष्यभराची पुंजी असते हो बरोबर. त्याच्यामध्ये. अगदी कण कण पैसा जमवून आपण घराची स्वप्न बघतो. मॅडम, या सगळ्यामध्ये मुंबई ग्राहक पंचायतीची भूमिका काय होती? काय आहे की कोणताही ग्राहकाचा प्रश्न आला ना की मुंबई ग्राहक पंचायत ही त्यात उडी घेतेच. तर आता ह्या कायद्यापुरतं बोलायचं तर आपण त्याचे 2 कालखंड समजूयात की एक आहे तो कायदा जन्माला येण्याआधी आणि दुसरा आहे कायदा जन्माला आल्याच्या नंतर. तर मुंबई ग्राहक पंचायतचा आणि रेराचा संबंध हा रेरा जन्माला येण्याच्या आधीपासूनचा आहे. अच्छा. कारण काय झालं की त्यावेळेचं जे आपलं गव्हर्नमेंट होतं त्यांना हा कायदा खरं तर यायला नको होता. बर. त्यांना हवं होतं महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट जो आपल्याकडे होता तो. पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा तरतुदी होत्या ज्या ग्राहकाच्या दृष्टीने चांगल्या नव्हत्या. त्याच्यामुळे मग आपण म्हणजे मुंबई ग्राहक पंचायतनी काय केलं की रेराचा कायदा आणि महाराष्ट्र हाऊसिंग ऍक्ट ह्या दोघांचा तुलनात्मक अभ्यास केला. ही स्टडी आपण संसदीय समितीपुढे मांडली आणि त्यानं ते पटलं. त्याच्यामुळे आपल्याकडे रेरा ऍक्ट आला आणि नुसतं आपल्याकडे आला असं नाही तर पूर्ण इंडियाभर तो लागू झाला त्याच्यामुळे. अच्छा. जसं की रेरामध्ये लिमिटेशन पिरियड जो असतो की तक्रार उद्भवल्यापासून नॉर्मली सगळ्या कायद्यामध्ये जसं ग्राहक कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट जो आहे त्याच्यामध्ये 2 वर्षाचा आहे. परंतु ह्याच्यात मात्र 5 वर्षाचा कालावधी आहे. किंवा ह्या ऍक्टमध्ये बिल्डरवरती अनेक जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत. जसं आत्ताच सरांनी सांगितलं की बिल्डरला काही गोष्टी करायला लागतात, रजिस्ट्रेशन करायला लागतं, ट्रान्सपरन्सी असायला लागते. तर ह्या गोष्टी रेरामुळे आलेल्या आहेत. आणि मुंबई ग्राहक पंचायतचं सगळ्यात महत्त्वाचं योगदान म्हणजे काय की आपण जेव्हा करार करतो घर खरेदीचा तेव्हा त्याच्यात बघतो की ग्राहकाला समजा पैसे भरायला उशीर झाला तर त्यांनी 21% व्याजदर द्यायचा आणि बिल्डरकडून काही कारणाने डिले झाला तर त्यांनी 9% व्याजदर द्यायचा. तेव्हा मुंबई ग्राहक पंचायतनी ह्याच्यावरती ठाम ऑब्जेक्शन घेतलं आणि त्याच्यामुळे आज आपल्या ह्या रेरा कायद्यामध्ये दोघांनाही सेम इंटरेस्ट रेट लागू आहे. म्हणजे रिझर्व्ह बँकेचा इंटरेस्ट रेट अधिक 2%. मला जर का पैसे द्यायला उशीर झाला तर मी MCLR प्लस 2% असं व्याज देणार. बिल्डरला जर का मला पोझिशन हँडओव्हर करायला उशीर झाला तर मी जी काही रक्कम दिलेली असते त्याच्यावरती बिल्डर मला MCLR प्लस 2% हा व्याजदर देणार. म्हणजे तफावत कमी केली. बरोबर. ही समानता इथे आणली गेली कारण त्याच्यावरती मुंबई ग्राहक पंचायत अगदी ठाम होती. सर, मुंबई ग्राहक पंचायतीचं आणखीन एक जर आपण व्यवस्थित विश्लेषण केलं तर असं दिसून येतं की सुरुवातीला महाराष्ट्रामध्ये मोफा कायदा होता, महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट्स ऍक्ट 1963चा. त्या काळातही रिअल इस्टेट सेक्टर ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. लोक घरं घेत होते
मग त्यावेळेस जर त्यांना वाद तयार झाला, प्रॉब्लेम आला, तर त्यांनी कुठं जायचं? बरं. एक तर दिवाणी न्यायालयात जायचं किंवा कंझ्युमर फोरम जो आहे हम्म. तिथे जायचं. तर कंझ्युमर फोरम ग्राहक संरक्षण कायद्यानुसार जे कंझ्युमर फोरम आहे हम्म. तिथे मुंबई ग्राहक पंचायतीने सुरुवातीपासूनच हा जो भाग आहे हम्म. घर विकत घेणाऱ्यांचा इंटरेस्ट त्या काळामध्ये मोफा कायद्याखाली कसा प्रोटेक्ट करता येईल हम्म. तो त्यांनी त्यावेळेसही चालू ठेवला. बरं. आणि कालांतराने जेव्हा असं लक्षात आलं की मोफा कायदा कुठेतरी कमी कमी पडतोय, पडतोय. हम्म. यात सुधारणा करणं गरजेचं आहे, तर त्या दृष्टिकोनातून मग देशभर या दृष्टिकोनातून अभ्यास झाला आणि त्याप्रमाणे केंद्राने सेंट्रल गव्हर्नमेंटने रेरा कायदा बनवला. तो हम्म. संपूर्ण देशाला ॲप्लिकेबल आहे हम्म. आणि तसा तो महाराष्ट्रामध्ये पण आला. वा. आणि नंतर आता इंडिपेंडंटपणे मुंबई ग्राहक पंचायत ही रेरासाठी हम्म. घर विकत घेणाऱ्यांकरिता स्वतंत्ररित्या खूप चांगलं काम करते. असे अनेक अनुभव पण येत असतील ना, की ग्राहक येतात आणि मग त्यांना मदतीची अपेक्षा असते, नाही का? बऱ्याचदा ग्राहक येतात आणि ते फसलेले असतात पेक्षा त्यांना त्यांचं जे आयुष्यभरची पुंजी टाकून घर घेतलेलं असतं ते मिळत नसतं. हम्म. समोर दिसते की बिल्डिंग आहे पण आपण जाऊ नाही जाऊ नाही शकत. शकत. त्याच्यामुळे ते खूप त्रासलेले असतात. हम्म. या सगळ्यांसाठी एक दिलासा म्हणून एक आपण दिलासा काम म्हणून. करतोय. आणि बरं. ह्या ॲक्टची अजून एक सुंदर गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये एक सलोखा मंच नावाचा हो. प्रकार आहे हो. की आता ह्या सलोखा मंचाची जन्माची कहाणी सांगायचं हम्म. तर त्यावेळेचे जे तत्कालीन अध्यक्ष होते आपल्या महारेराचे हम्म. ते एकदा एक सभेसाठी जात होते हम्म. आणि तेव्हा आमचे मुंबई ग्राहक पंचायतचे जे कार्याध्यक्ष आहेत ॲडव्होकेट देशपांडे ते सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि त्यांना एक पॉईंट आऊट करून दिलं की 32G खालती आपण एक सलोखा मंच स्थापन करू शकतो. अच्छा. हा. आता हा सलोखा मंच म्हणजे आयदर बिल्डरच्या बॉडीनी किंवा कंझ्युमरच्या बॉडीनी हम्म. स्थापन करायचं असं त्याच्यात म्हटलेलं आहे. हम्म. आणि त्यावेळेच्या त्या अध्यक्षांना ते खूप भावली ती गोष्ट. जी काही गोष्ट होती 32G हम्म. आणि त्यांनी तातडीने पावलं टाकून या सलोखा मंचांची स्थापना केली. आपण रेरा बद्दल बोलतोय, तो ग्राहकांसाठी कसा फायदेशीर आहे ह्याबद्दल बोलतोय. काय नेमक्या तरतुदी आहेत मला तिघांकडून जाणून घ्यायला आवडेल सर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेरा कायद्याने हम्म. नवीन प्रोजेक्ट तुम्ही लॉन्च केला 1/5/17 नंतर, कायदा 1/5/17ला अंमलात आला. त्यानंतर कुठल्याही बिल्डरला जर प्रोजेक्ट लॉन्च करायचा असेल तर तो प्रोजेक्ट त्याने रजिस्टर केलाच पाहिजे त्या कायद्याखाली. अच्छा. रजिस्टर करण्याची जी प्रोसिजर आहे ती संपूर्णपणे त्या कायद्यामध्ये दिलेली आहे. हा रजिस्टर कुणाकडे करायचा तर हा रेग्युलेटरी अथॉरिटी ज्याला आपण महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी म्हणतो त्यांच्याकडे. अच्छा. आणि मग ते त्यांना रजिस्ट्रेशन नंबर देणार. हा. म्हणजे इथपासून सुरुवात आहे. हा. कुणीही रजिस्ट्रेशन केल्याशिवाय प्रोजेक्ट लॉन्च करू शकत नाही. मग प्रोजेक्ट लॉन्च करताना त्यांनी काय काय केलं पाहिजे? नुसतेच तुमची स्वतःची बिल्डरची माहिती द्यायची, त्यांचे पार्टनर्स कोण आहेत, गेले किती वर्ष ते काम करतात, त्यांचे आजचा स्टेटस काय आहे बिझनेसचा, या व्यतिरिक्त तुम्ही कुठला प्रोजेक्ट लॉन्च करताय त्याची संपूर्ण माहिती, तुम्ही जी लँड घेतलेली आहे ती लँड कशा पद्धतीनं कुठल्याही प्रकारे त्याच्यावर कर्ज नाही, ती फ्री आहे, टायटल फ्री आहे. आणि मग तुमचा प्रोजेक्टचे सगळे डिटेल्स, सँक्शन प्लॅन, लेआउट प्लॅन विथ स्पेसिफिकेशन, तुमच्या फ्लॅटची एरिया, त्याचे संपूर्ण डायमेन्शन्स, ॲम्युनिटीज, तुम्ही घेतलेलं कमिटमेंट सर्टिफिकेट, त्याशिवाय तर तुम्ही कामच सुरू करू शकत नाही. वेगवेगळे अप्रुव्हल्स जे असतात ते, हे सगळे त्या रेराकडे बिल्डरला प्रोजेक्टचं रजिस्ट्रेशन ऑब्टेन करताना सबमिट करावं लागतं. म्हणजे ऑथेंटिक होईल व्यवहार याची सुरुवातच Authentic. तिथून होते. अजून काय काय तरतुदी आहेत? म्हणजे हे ऑथेंटिक होतंय खूप, अजून काय काय त्याच्यामध्ये? याच्यात अजून एक तरतूद आहे की एकदा का प्लॅन मंजूर झाला की बिल्डर त्याच्यामध्ये कुठलाही बदल करू शकत नाही जोपर्यंत
2/3 जे काही ग्राहक आहेत ते त्याला मंजुरी देत नाहीत. अच्छा. आणि ह्याच्याखेरीज अजून एक खूप छान प्रोव्हिजन आहे त्याच्यामध्ये. समजा एखाद्या बिल्डरनी त्याच्या प्रोजेक्टची जाहिरात केली आणि ती चुकीची किंवा दिशाभूल करणारी असली आणि त्याच्यामुळे जर का त्या ग्राहकाचं काही नुकसान झालं तर ह्या कायद्याअंतर्गत त्या बिल्डरला त्या ग्राहकाला नुकसान भरपाई देण्याची सुद्धा प्रोव्हिजन आहे. हे आधी नव्हतं आणि हे रेरामधनं आलंय असं आपण म्हणतोय. पूर्वीचा मोफा जो कायदा होता हा त्याच्यात एक तरतूद अशी होती जी की बिल्डरने कबूल केलेल्या तारखेला जर तो ताबा देत नसेल हा तर झालेल्या उशिराबद्दल काय करायचं. अच्छा. कारण हा. आपण पैसे त्याला सर्व दिलेले आहेत हा तर त्या पैशावर हा व्याज मागता येतं हा एक भाग. तर त्याही वेळेस एक अशी तरतूद होती की होम बायरने बिल्डरशी तो व्यवहार रद्द करायचा, दिलेले सगळे पैसे तुम्ही परत द्या, त्यासोबत त्याच्यावर व्याज द्या आणि त्यासोबत नुकसान भरपाई जर झाली असेल आपली काही तर तीही द्या. परंतु रेरा आल्यानंतर त्याच्यात आणखी सुधारणा झाली. विशेषतः सेक्शन 18 जो आहे तो असं म्हणतो की जर बिल्डरने ताबा वेळेवर दिला नाही किंवा प्रोजेक्ट दिलेल्या तारखेला पूर्ण केला नाही तर त्याच्यात जो विलंब होईल त्या विलंबाच्या बाबतीत बिल्डरने होम बायरला त्याने दिलेल्या पैशावर व्याज तर द्यायचं पण होम बायरला 2 ऑप्शन्स आहेत. जी. तो एक तर त्या प्रोजेक्टमधून बाहेर पडू शकतो की खूप उशीर झालाय, आता मला तुमच्याकडे घर नकोय, माझे सगळे पैसे मला परत द्या, त्यासोबत व्याज द्या आणि शिवाय नुकसान भरपाई सुद्धा. अच्छा. याला म्हणतो आपण विड्रॉवल फ्रॉम द प्रोजेक्ट. आय एम टोटली विड्रॉइंग फ्रॉम द प्रोजेक्ट, गिव्ह मी बॅक माय एंटायर रिफंड विथ इंटरेस्ट अँड कॉम्पेन्सेशन. हे रेराने सांगितलंय. आणखीन एक दुसरा सुंदर ऑप्शन असा आहे की मला उशीर झाला तर चालेल ताब्याला, पण मला हेच घर घ्यायचंय, भले 1 वर्ष उशीर होईल, पण मग मी सहन का करायचा हा उशीर. खरंय. मग मी बिल्डरकडून माझे जे दिलेले पैसे आहेत त्यांना जमा झालेले त्याच्यावर 1 वर्षापुरतं फक्त व्याज मागू शकतो. अच्छा. आणि ते घेऊ शकतो. अच्छा. म्हणजे मी प्रोजेक्टमध्ये आहे, घर घेणारच आहे, परंतु तुम्ही उशीर केला, मला व्याज द्या, मी घराचा ताबा घेणार. हा एक दुसरा ऑप्शन आहे. टाइम इज मनी. बरोबर. हे खऱ्या अर्थाने ह्याच्यामध्ये आणि व्यापक झालं सगळं. आणखीन रेराने इतक्या गोष्टी दिल्यात की एक स्वतंत्र तरतूद अशी केलेली आहे की आपण जेव्हा प्रोजेक्ट बघायला जातो, ॲडव्हर्टाईज बघतो, माहितीपत्रक बघतो किंवा प्रत्यक्ष सॅम्पल फ्लॅट बघायला जातो त्यावेळेस आपल्याला तेवढ्या कागदपत्रावर जी माहिती दिसते त्याप्रमाणे आपण कदाचित पुढची कारवाई सुरू करतो. बरोबर. थोडीफार अमाऊंट त्यांना देतो, घर बुक करतो. पण नंतर असं लक्षात आलं, म्हणजे विशेषतः हे केव्हा लक्षात येईल की ती झाली इनिशियल स्टेज. नंतर जेव्हा करार करावा लागतो त्या करारामध्ये ते काय लिहितात आणि मग ॲडव्हर्टाईजमध्ये, माहितीपत्रकामध्ये, सॅम्पल फ्लॅटमध्ये काय सांगितलं, काय दाखवलं, त्या गोष्टी जर करारामध्ये दिसत नसतील तर मग आपण त्या ठिकाणी घाबरतो की हे काय हे. आणि म्हणून मग असं म्हटलंय की अशा रीतीने जेव्हा ग्राहक हा अगोदर पैसे देतो, कशाच्या आधारे, माहितीपत्रकाच्या, जाहिरातीच्या किंवा सॅम्पल फ्लॅटच्या आधारे, आणि त्याला नंतर जेव्हा कळतं की ॲक्च्युली हे असं मिळणार नाही आपल्याला, त्यावेळेस तो सगळे पैसे परत घेऊ शकतो, व्याज मागू शकतो, नुकसान भरपाई देखील त्यांच्याकडून मागू शकतो. सर तुम्ही काय सांगाल, अजून काय काय. पहिल्यांदा काय होतं की बिल्डर एग्रीमेंटच नाही करत होतं. अच्छा. तेव्हा एक मोफामध्ये सरांनी सांगितलं, मोफामध्ये एक रूल होतं की 20% जास्त तुम्ही घेऊ शकत नाही. इफ यू क्रॉस 20% यू हॅव टू डू युअर अग्रीमेंट. हे होतं. आता रेरामध्ये काय आलं, ते एक नवीन आलं की 10% जास्त तुम्ही घेऊ शकत नाही. दिस इज समथिंग व्हेरी युनिक. So which means अभी 10% से ज़्यादा you cannot take, and if you take तो you have to do a registered agreement. हे एक नवीन पॉइंट आलं होतं रेरामध्ये, विच इज व्हेरी व्हेरी युनिक. आणि दुसरं पॉइंट हे असतं की एस्क्रो अकाउंट, बिल्डर जे पण पैसा ग्राहकाकडून घेणार ते एक एस्क्रो अकाउंटमध्ये टाकायचंच पाहिजे, हे एक रूल आहे. आणि त्या एस्क्रो अकाउंटच्या तून तुम्ही विड्रॉ पण करू शकत नाही अनलेस यू गिव्ह
आर्किटेक्ट रिपोर्ट, चार्टर्ड अकाउंटंट रिपोर्ट अँड इंजिनियर रिपोर्ट क्वार्टरली. आणि तेव्हा देन ओनली बिल्डर कॅन विथड्रॉ द मनी. इतकं स्ट्रिक्ट रूल्स आहे. तुम्हाला क्वार्टरली अपडेट्स पण द्यायचं आहे, हाफ इयरली पण द्यायचं आणि अॅन्युअल पण. आणि ऑल दिस रिपोर्ट्स हॅव टू बी साईन बाय द चार्टर्ड अकाउंटंट, आर्किटेक्ट अँड इंजिनियर. म्हणजे इतकं शिष्टाचार आलं, इतकं डिसिप्लिन. इट इज लाईक ऑलमोस्ट लाईक अ मिलिटरी स्कूल. मॅम तुम्हाला काही सांगायचं आहे नाही, याबद्दल आणखी? ह्याच्यात अजून एक बिल्डरवरती ज्या जबाबदाऱ्या फिक्स केलेल्या आहेत हा. त्याच्यात बऱ्याचदा आपण बघतो की एखादा बिल्डर पैसे घेतो, प्रोजेक्ट सुरू करतो आणि काही कारणामुळे तो ते करू नाही शकत. हो. तेव्हा ॲग्रीमेंट कोणात झालेलं असतं, हा पहिला बिल्डर आणि कन्झ्युमर. मग पहिला बिल्डर हे प्रोजेक्ट दुसऱ्याकडे शिफ्ट करतो. हा. तो म्हणतो की मी तुम्हाला ओळखत नाही, हो. कारण माझं आणि तुमचं काही ॲग्रीमेंट नाही. बरं. तेव्हा रेरानी अशा बिल्डरवरती सुद्धा एक चाप लावलेला आहे की जो नवीन बिल्डर येतो त्याला हे सगळ्या त्या जे काही दिलेली आश्वासनं असतात किंवा ॲग्रीमेंट असतं ते ऑनर करायला लागतं आणि त्याप्रमाणे वागायला लागतं. अच्छा. हा, ते टाळू शकत नाही आता हा ते. म्हणजे स्पेसिफिकली अगदी ठळक यांनी केलेली ही प्रोव्हिजन आहे. आत्तापर्यंत ते होतं पण आपल्याला ते सिद्ध करायला लागायचं, पण ह्याच्यात मात्र स्पेसिफिकली त्याचा उल्लेख केलेला आहे. बरोबर. एक वर्ड रिपीट होतं, अग्रीमेंट. हा. आता रेरा हॅज गॉन सो फार, म्हणजे अग्रीमेंटचा मॉडेल फॉर्म पण रेरामध्ये आहे. अच्छा. जे अग्रीमेंट बिल्डर आणि ग्राहकाच्या मध्ये येणार त्याचा मॉडेल फॉर्म पण आहे. आणि त्याच्या अगोदर एक अलॉटमेंट लेटर. अलॉटमेंट लेटरमध्ये काय असायचं, म्हणजे मी हे फ्लॅट तुम्हाला अलॉट केलं, त्याचं पण कसं मॉडेल फॉर्म ऑफ अलॉटमेंट लेटर हे पण रेरामध्ये आहे की मी 0.7 मध्ये डेव्हिएशन करणार, 0.10 मध्ये डेव्हिएशन करणार आणि असं क्लॉजेस आहे दॅट यू कांट इवन डेव्हिएट फ्रॉम. म्हणजे इतकं स्ट्रिक्ट आहे रेरा. म्हणजे ग्राहकाचं संरक्षण खूप वेगवेगळ्या प्रकारे 360 ह्याच्यामध्ये डिग्रीज. केलेलं आहे. Absolutely, आणि 360 डिग्रीज. ॲडव्होकेट डिसूजा, मला असं वाटतंय की त्याच्यात त्यांनी किती रक्कम कोणत्या पिरियडमध्ये परत करायची ह्याचा पण उल्लेख आहे करेक्ट. की मी जर का रजिस्ट्रेशन कॅन्सल केलं तर मला कधी किती रक्कम मिळेल, बरोबर. हे पण ह्याच्यात उल्लेख Exactly. केलेला आहे. स- आणि हे युनिक पॉइंट्स महारेरामध्ये आहे. ओके. दुसरं इंडियाचं जे रेरा आहे ना ते आमच्या खूप चांगलंपणे कॉपी करतात फॉर एव्हरीबडीज ॲडव्हान्टेज. एक्झॅक्टली. एस्क्रो अकाउंटच्या बाबतीमध्ये हा. मी एक आणखीन थोडंसं स्पष्टीकरण सांगेन जी. की एखाद्या प्रोजेक्टमध्ये मिळणारा 70% पैसा होम बायर्सकडून हा त्या एस्क्रो अकाउंटमध्ये त्या प्रोजेक्टच्या नावाने जमा करायचा बिल्डरने. पूर्वी काय व्हायचं, आपण एक शब्द नेहमी ऐकतो, सायफरिंग ऑफ द फंड. या प्रोजेक्टमधून पैसे घ्यायचे, फिरवले जायचे. दुसरा प्रोजेक्ट सुरू करायचा, अच्छा. त्यातून हा. पैसे घ्यायचे तिसरा. नो, दिस इज नॉट प्रोहिबिट, दिस इज नाउ प्रोहिबिटेड. अच्छा. ज्या प्रोजेक्टचे पैसे त्याच प्रोजेक्टमध्ये वापरले पाहिजे. मग ते वापरायचे तरी कशी, जसं डिसूजा साहेबांनी सांगितलं की स्ट्रक्चरल इंजिनियर, आर्किटेक्टर आणि CA तिघांनी मिळून रिपोर्ट करायचा. रिपोर्ट काय आहे तो, ज्या प्रमाणात बांधकाम झालं असेल त्याच प्रमाणामध्ये तुम्ही त्या अकाउंटमधून पैसे विथड्रॉ करू शकता. अच्छा. आणि आणखीन एक रेरामधली ग्राहकांच्या दृष्टीने अत्यंत उत्कृष्ट अशी तरतूद मी आत्ताच आपल्याला सांगतो. यदा कदाचित ज्या जमिनीवर तो प्रोजेक्ट उभा आहे त्या जमिनीचं टायटल हे कालांतराने डिफेक्टिव्ह आहे असं जर कळलं तर मग होम बायरची परिस्थिती काय. खरंय. तर त्याला अशा वेळेस नुकसान भरपाई मागता येते बिल्डरकडून की ह्या जमिनीचंच टायटल हे मुळात हे होतं. बरं. आणि आणखीन एक अतिशय चांगली तरतूद आहे ग्राहकांच्यासाठी. ताबा मिळाल्यानंतर 5 वर्षापर्यंत केव्हाही असं निदर्शनास आलं की फ्लॅटचं बांधकाम व्यवस्थित केलेलं नाही, अच्छा. सांगितल्याप्रमाणे केलेलं नाही, डिफेक्टिव्ह आहे, इमिजिएटली बिल्डरला सांगा, ते फ्री ऑफ चार्ज ते काम आपल्याला करून देणार. नाही करून दिलं त्यांच्याकडे तुम्ही नुकसान भरपाई विरोधासाठी दाद मागू शकता. बऱ्याचदा असं होतं की आत्ताचा जो मुद्दा सरांनी मांडला त्याच्यामध्ये मग कोऑपरेटिव्ह सोसायटी होऊन जाते तेवढ्या वेळामध्ये. बरोबर. तरी हा. देखील आणि मग असं वाटायला लागतं की अरे आता कसं काय आपण हा न्याय मागू शकतो, तरी सुद्धा आपण जाऊ शकतो. एक्झॅक्टली. ओ. आणि हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे रजिस्ट्रेशन आणि कन्व्हेयन्स ऑफ द लँड इन हा. फेवर ऑफ द बिल्डिंग अँड सोसायटी हे पण प्रमोटरचं ड्युटी आहे.
हे पण अच्छा. रेरामध्ये आहे. इतकं डिटेलिंग मध्ये रेरा हे आहे, वा. इतकं स्ट्रॉंग. आता ते इतकं बंधनकारक केलंय की तुमच्या प्रोजेक्टमध्ये साधारणतः एक 50% फ्लॅट्स हम्म. जर बुक झाले, यू स्टार्ट फॉर द प्रोसेस ऑफ रजिस्टरिंग द सोसायटी. Society. हे पण आहे. अच्छा. हा. सो हे खूपच व्यापक आहे, म्हणजे It is छोट्या totally छोट्या 360. गोष्टींची काळजी Everything घेतली is, आहे, नाही का? detailed. Absolutely. आणि सलोखा. दुसरं म्हणजे सरांनी जे सांगितलं की बिल्डरच्या निदर्शनास आणून दिला तर तो डिफेक्ट रिमूव्ह करायला पाहिजे, त्याच्यावरती कालमर्यादा सुद्धा आहे की 1 महिन्याच्या आत ते बिल्डरनी करायला पाहिजे काम. हो. विदिन 30 days. सलोखा म्हणजे आपण मगाशी एक ओझरता उल्लेख केला होता. मी बाकी सगळ्या प्रश्नांकडे येणारच आहे की तक्रार कुठे करायची, कसे आपल्याला न्याय मिळतो, पण सलोखा मंच हा प्रकार मला वाटतं ह्या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. काय असतं त्यात? सलोखा मंचात बेसिकली काय असतं की 32G हा जो कलम आहे त्याच्या अंडर सलोखा मंच झालेला आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे तत्कालीन जे अध्यक्ष होते रेराचे, त्यांनी हा सलोखा मंचाचा प्रस्ताव स्वीकारून आपल्याकडे मंच स्थापन केले. सुरुवातीला आपल्याकडे 10 होते, त्याच्यानंतर 10चे 20 झाले, 25 झाले, आता तर 45 झाले. आणि आत्ताचे जे विद्यमान अध्यक्ष आहेत अजय मेहता सर, त्यांनी त्याची अजूनही संख्या वाढवलेली आहे. अच्छा. आता सलोखा मंच म्हणजे बेसिकली काय असतं की बिल्डर नॉर्मली मेडिएशन किंवा कन्सिलेशन मध्ये एकच माणूस त्या बेंचवरती बसलेला असतो. दोन्ही पार्टीज येतात आणि त्यांची भांडणं समेट करून किंवा सलोख्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जातो. अच्छा. पण ह्या सलोखा मंचात आपण एक नवीन प्रयोग केला की बिल्डर आणि ग्राहक हे जे दोन्ही एकमेकांशी भांडणारे लोक आहेत, त्यांच्या बॉडीचा एक सदस्य आपण बसवला. बर. आणि एक प्रमोटरचा सदस्य, बॉडीचा सदस्य, जसं नारेडको, MCHI आणि क्रेडाईचा एक सदस्य आणि मुंबई ग्राहक पंचायतचा एक सदस्य, असं म्हणून एक बेंच असतं. आणि त्या बेंच पुढे ह्या केसेस येतात. पूर्वी फक्त ग्राहकाच्या इच्छेने ते यायचे. आत्ताच्या विद्यमान जे काही अध्यक्ष आहेत त्यांनी तर असं केलंय की माझी केस हिअरिंगला यायला जर का 6 महिने असतील तर त्या 6 महिन्यात मग ते मला बेंचकडे पाठवतात की बघा तुमचं समेटाने काही होत असेल तर सॉल्व करून घ्या. आणि ह्या सलोखा मंच जो आहे त्यांचं आमचं जे सॅटिस्फॅक्शन रेट आहे तो खूपच चांगला आहे. इथे सलोख्यानी प्रश्न सोडवले जातात. त्याच्यामुळे काय होतं, पहिलं म्हणजे हे ऑनलाईन असल्यामुळे येण्या जाण्याचा खर्च वाचतो. इथे वकील करायची गरज नसते, त्यामुळे खर्च वाचतो, मनस्ताप वाचतो, वेळ वाचतो. कारण सलोखा मंचांनी 60 दिवसाच्या आत सलोखा करणं हे बंधनकारक आहे. नाही झाला समजा काही कारणाने तर मग आपण ते परत महारेराकडे केस पाठवून देतो. पण बऱ्याच ह्याच्यात आम्ही बघितलं की सुरुवातीला तर जवळजवळ 75% जास्त आमचा रेट होता सक्सेस रेट. आताही सॅटिस्फॅक्शन रेट हा खूप आहे. आणि तिकडे विन विन सिच्युएशन असते, कारण तिकडे काही कोणी ऑर्डर देत नसतं. उदाहरण द्यायचं म्हटलं मी, जे आउट ऑफ बॉक्स म्हणते, तर सलोखा मंच जेव्हा चालू झाले पहिल्या दिवशी पहिली केस ही आमच्या बेंच पुढे आली होती. मी आणि नारेडकोरचे एक सदस्य होते, राजन बांदेलकर म्हणून. तो ग्राहक खूप चिडला होता कारण त्याला घर मिळत नव्हतं. तर त्याला विचारलं की काय तुझा काय प्रॉब्लेम आहे, बिल्डरचा काय प्रॉब्लेम आहे. तर बिल्डरला काही कारणामुळे ते थोडंसं डिले झालं होतं प्रोजेक्ट. आणि ग्राहकाचा असा प्रॉब्लेम होता की त्याचा मुलगा 9वीत होता आणि त्याला शाळा बदलायची होती. त्याच्यामुळे ते 10वीचं वर्ष त्याच्या डोक्यावरती टांगती तलवार असल्यामुळे तो खूप चिडला होता. मग ह्याच्यात मार्ग काढण्यासाठी म्हणून आम्ही सांगितलं त्या बिल्डरला की तुझ्या ओळखी येत नाही इकडे, तू इकडे त्याची शाळेची ॲडमिशन करून दे. आणि ॲक्च्युली एका फोनवरती त्या माणसाच्या शाळेची ॲडमिशन झाली, कारण त्या बिल्डरच्या ओळखी अर्थातच होत्या. त्यांनी त्याला त्याच्याच प्रोजेक्टमध्ये दुसरा एक फ्लॅट तोपर्यंत राहायला दिला. त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, ह्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हा म्हणाला आता तू 2 वर्षांनी दे का 4 वर्षांनी दे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि असं करून ते दोघंही जे भांडत आले ते हात मिळवत बाहेर गेले. मला वाटतं ऐकून घेणं आणि काही काही वेळेला तक्रारी असतात त्याचं अगदी सहज सोल्युशन मिळू शकतं. आणि असं काढलं की आपल्याला पण एक समाधान मिळतं की आपण काहीतरी चांगलं काम करतोय. खरंय खरंय. सर, मला असं विचारायचं तुम्हाला की ह्या सगळ्यामध्ये पुनर्विकास जेव्हा होतो एखाद्या इमारतीचा,
तर त्याचा सुद्धा याच्यात समावेश केला आहे का? कारण खूप ठिकाणी पुनर्विकासाची कामं चालू मी असतात. सुरुवातीला जे सांगितलं जी. की कुठलाही प्रोजेक्ट लॉन्च करताना त्याचं रजिस्ट्रेशन हा कायदा आल्यानंतर बंधनकारक केलेला आहे. हम्म. पण कुठल्याही नियमाला अपवाद असतातच. जी. तर पहिला अपवाद असा आहे की ज्या लँडवर तुम्ही डेव्हलपमेंट करताय तिचा एरिया 500 स्क्वेअर मीटरपेक्षा कमी असेल हम्म. तर रजिस्ट्रेशनची गरज नाही. हो. मग मी 499 स्क्वेअर मीटरच्या जर प्लॉटवर इमारत बांधत असेल रजिस्ट्रेशन नॉट नेसेसरी. हम्म. किंवा माझा प्लॉटचा एरिया कितीही असेल पण मी त्याच्यावर बांधलेली इमारत ही फक्त 8पेक्षा कमी युनिटची आहे, हम्म. म्हणजे 8पेक्षा कमी फ्लॅटची किंवा शॉप्सची किंवा अपार्टमेंटची आहे, तरीही मला रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. ओके. हा झाला पहिला एक्सेप्शन. हम्म. दुसरा, हा कायदा आल्यानंतर जे पूर्वीचे प्रोजेक्ट चालू होते हम्म. पण जे पूर्ण झाले नव्हते, पण त्यातले असे काही प्रोजेक्ट की जे पूर्ण झाले त्यांनी कम्प्लिशन सर्टिफिकेट घेतलेलं आहे, हम्म. तर त्यांना रजिस्ट्रेशनची आवश्यकता नाही. हम्म. आणखीन एक, जर तुम्हाला रिनोव्हेशन करायचं असेल तुमच्या पूर्वीच्या घराचं म्हणजे बिल्डिंगचं हम्म. किंवा त्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट करायची असेल हम्म. किंवा रिपेअर करायचे असतील, तर ह्या तिन्ही ॲक्टिव्हिटीजमध्ये जर तुमचा अलॉट करण्याचा नव्याने सेल करण्याचा जर हेतू नसेल तर याच्यासाठी रजिस्ट्रेशन नसतं. सेल करण्याचा हेतू नसेल तर आता आपण रिडेव्हलपमेंटकडे येऊ. जी. जुन्या सोसायट्या रिडेव्हलपमेंटसाठी बिल्डरला बोलवतात, तो नवीन प्लॅन तयार करतो, जुन्या सोसायटीचे जेवढ्या इमारती आहेत त्या तशाच मेंटेन करतो हम्म. आणि आणखीन 2-3 इमारती त्याच्यामध्ये बांधतो. हम्म. त्याला आपण सेलेबल प्रोजेक्ट म्हणतो. संपूर्ण त्या नवीन बांधलेल्या इमारती हा बिल्डर स्वतः विकू शकतो. पण ह्या जुन्या ज्या इमारती आहेत की ज्याच्या अगेन्स्ट तो दुसऱ्या बिल्डिंग बांधून देणार आहे, त्या मात्र त्याला म्हणतात रिहॅब हम्म. युनिट किंवा कॉम्पोनंट. हम्म. असे हे 2 भाग असतात रिडेव्हलपमेंटमध्ये. हम्म. तर ह्या रिडेव्हलपमेंटमध्ये जर तुमचा विकण्याचा हेतू नसेल, नव्याने अलॉटमेंट करण्याचा हेतू नसेल, तर तुम्हाला एक्झम्पशन आहे. पण आता आपण असं बघतो हम्म. की सगळ्या जुन्या सोसायट्या डेव्हलपमेंट करताना बिल्डरला बोलवतात, त्याच्या स्वतःच्या 2-3 बिल्डिंग त्या तो विकतो. तर हम्म. त्याच्यामध्ये एक असं दिसतंय की ते नवीन इमारतीत जो घर विकत घेतो त्याला रेरा कायद्याच्या व्याख्येनुसार हम्म. अलॉटी म्हणजे होम बायर हम्म. असं म्हटलं जातं. परंतु मी जुना सोसायटीचा सदस्य आहे, माझं हम्म. जुनं घर आहे, मला फक्त नवीन मिळतंय, तर मला मात्र ते असं म्हणत नाहीत की तुम्ही होम बायर आहात किंवा अलॉटी आहात. हम्म. हा एक थोडासा फरक आहे बर. आणि हा लवकरात लवकर खरं म्हणजे संपणं आवश्यक आहे. जी. जी. कारण हे दोघंही शेवटी त्या सोसायटीत राहणार आहेत. बरोबर. त्या नवीन प्रोजेक्टमध्ये ज्या नवीन ॲम्युनिटीज दिल्या जातील त्या जुन्यांनाही दिल्या जातात आणि नवीन येणाऱ्यांनाही दिल्या जातात. बरोबर. मग त्या ॲम्युनिटी जर दिल्या नसतील बिल्डरने, हम्म. तर मग जुन्या लोकांना रेरा कायद्यानुसार रेराकडे यायचं नाही का? का तर तू ग्राहक होऊ शकत नाही. हम्म. हम्म. तर हा एक फार मोठा त्याच्यामध्ये थोडासा एक हे भाग दिसतो. बर. तर रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये विशेषतः जुने जे सोसायटीचे Members मालक आहेत, आहेत हम्म. किंवा ते त्यांना हम्म. आपण अलॉटी असं म्हटलं पाहिजे, ग्राहक असं म्हटलं पाहिजे. डिसूजा जर काहीतरी सांगत माझ्याकडे एक होते. असं युनिक केस होतं. जी. खार वेस्ट मध्ये एक सोसायटी होतं, रिडेव्हलपमेंटसाठी गेलं होतं हम्म. आणि त्यात मध्ये असं 2-3 मेंबर्स होते ज्याने एक्स्ट्रा एरिया घेतलं हा, होतं. हा. खरेदी दे हॅड टेकन एक्स्ट्रा बरोबर. एरिया. आता रेराच्या समोर एक दुविधा असं आलं की आता काय करायचं, यांना फ्लॅट मिळालं नाही, रिडेव्हलपमेंट फ्लॅट पण मिळालं नाही आणि सेल कॉम्पोनंट पण मिळालं नाही, पण इज दिस पर्सन अन अलॉटी, कॅन दिस पर्सन फाईल अ केस, हे तक्रार करू शकता की नाही. आता काय झालं, जेव्हा हे मेंबरच्या समोर हे मॅटर आलं तर मेंबरने पाहिलं की सेल कॉम्पोनंट आहे आणि त्या सेल कॉम्पोनंटवर मेंबरने चांगलं ऑर्डर दिलं आणि ग्राहकाला जस्टिस मिळाला, न्याय अच्छा. मिळाला. हा, म्हणजे तो- जे एक्स्ट्रा होते त्याच्यासाठी त्यांना हा, मिळालं. कारण एक कॉज ऑफ ऍक्शन झालं, ज्युरिस्डिक्शन आलं, म्हणून ते केस ऍडमिट झालं आणि त्या सेल कॉम्पोनंटवर ऑर्डर आलं आणि तिला न्याय मिळालं.
So this is- तक्रार, आपण तक्रारीबद्दल आता तुम्ही बरोबर. बोललात, तर मुळात तक्रार समजा करायची असेल हम्म. तर ती कशी करायची, कुठे करायची, त्याच्यासाठी कागदपत्र कोणती कोणती लागतात, त्याच्याबद्दल काय सांगाल सर? कागदपत्र म्हणजे मेन 2 पार्ट्स आहे. एक आहे अग्रीमेंट. आता ते अग्रीमेंट पण समटाइम्स ते रजिस्टर असतं, कधी कधी रजिस्टर्ड नाही असतं. रिसिट्स, बँक ट्रान्झॅक्शन्स आणि असं पण मॅटर आमच्याकडे आलं आहे. कॅश ट्रान्झॅक्शनचं मॅटर पण आलं आहे आणि कॅश ट्रान्झॅक्शन जितकं रिसीट नाही ते आम्ही रेकॉर्डमध्ये घेऊ नाही शकतो. पण जेव्हा रिसीट आहे आणि इव्हन हँड रिटन रिसीट्स, रेराने ते पण ऍडमिट केलं आहे की अच्छा. हँड रिटन रिसीट आहे आणि तुम्ही अलॉटमेंट लेटर नाही दिलं, बिल्डरने अलॉटमेंट लेटर नाही दिलं, ग्राहक केप्ट ऑन रिक्वेस्टिंग मला रिसीट द्या, पक्का रिसीट द्या, मला अलॉटमेंट लेटर द्या, अग्रीमेंट द्या, पण त्याने नाही दिलं. पण प्रूफ आहे, हे ॲडमिटेड प्रूफ रेराने पाहिलं आहे. म्हणून हे 2 डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. अग्रीमेंट ते रजिस्टर असू या ना असू, ते रेरा त्याच्या डिटेलमध्ये जाणार, पण अग्रीमेंट पाहिजे. आणि ट्रान्झॅक्शन्स की एक जेन्युइन ट्रान्झॅक्शन झालं आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. आणि त्याच्या बाउंड्रीमध्ये आहे ॲडव्हर्टिजमेंट्स, द ब्रोशर्स, ईमेल ट्रान्झॅक्शन. कधी कधी असं असतं की अग्रीमेंटमध्ये एक पोझिशन डेट आहे, अलॉटमेंटमध्ये एक पोझिशन डेट आहे, पण ग्राहकच्या पैसे घेण्यासाठी कधी कधी बिल्डर कमिटमेंट देतात की तुम्हाला बिल्डिंग लवकर मिळणार. ईमेलमध्ये ते कमिटमेंट असतात, ते पण रेराने बघितलं आणि पाहिलं आहे अँड दॅट इज ऑल्सो हेल्ड व्हॅलिड. अच्छा. ते हे सर्व खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. अँड द 4th थिंग इज एक कन्फ्युजन ग्राहकाच्या माइंडमध्ये आहे की माझ्या अग्रीमेंटमध्ये डेट 2020 आहे, पण रेराचा कम्प्लिशन डेट बिल्डरने 2022 टाकले आहे, पोझिशन डेट या 23. मग कोणचं डेट व्हॅलिड आहे? दिस इज अ बेंचमार्क रूल. जे डेट आपल्या अग्रीमेंटमध्ये आहे दॅट इज सॅक्रोसॅन्क्ट, मला ते डेट कोणी टच नाही करू शकतो. ह्याच्यावर खूप ऑर्डर्स आहे. आणि लँडमार्क ऑर्डर जे आले आहे मुंबई बॉम्बे हायकोर्टमध्ये, ते आहे नीलकमल ऑर्डर. म्हणजे त्यात व्हेरी क्लिअरली हे ऑर्डर आलं आहे की जे डेट अग्रीमेंटमध्ये आहे ते सॅक्रोसॅन्क्ट आहे. रेग्युलेटरी पार्ट जिथे आहे आणि बिल्डरना रेराला एक कमिटमेंट द्यायचं असतं की मी बिल्डिंग कंप्लीट करणार, कारण त्याला प्रोजेक्ट लाईव्ह ठेवायचा आहे. बरोबर. प्रोजेक्ट लाईव्ह कशाला ठेवायचा आहे? कारण त्याला बाकीचं फॅट विक्री करायचं आहे म्हणून. सो देअरफॉर ही हॅज टू गिव्ह दॅट कमिटमेंट टू रेरा. पण व्हॉट कमिटमेंट ही हॅज गिव्हन टू द ग्राहक आणि ज्याच्यावर त्याने पैसे घेतलं दॅट इज हेल्ड स्टँडर्ड अँड व्हॅलिड. तर हे मेन डॉक्युमेंट असतं. बरं. आता कंप्लेंट कुठे करायचं, वकिलाचं जरूरत आहे की नाही, हे पॉइंट्स मेन आहे. तर रेरा इतकं सोपं प्लॅटफॉर्म आहे की टेक्निकली तुम्ही आपोआप यू कॅन फाईल अ कंप्लेंट, तुम्हाला वकीलचं जरूरत नाही. अच्छा. पण एक गोष्ट लक्षात असते की बिल्डरच्या समोर तुम्ही जातो आणि बिल्डरचं फुल लिगल टीम असणार, तेव्हा तुम्हाला थोडंसं प्रोफेशनल हेल्प पाहिजे असतं. तेव्हा तुम्ही यू कॅन कन्सल्ट ॲडव्होकेट, मुंबई ग्राहक पंचायत, युअर एरिया दॅट विल बी सो मेनी वकील. सो दीज आर द मेन थिंग्स. प्लॅटफॉर्म रेराचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म इतकं सोपं आहे की जीमेल तुम्हाला आता नवीन उघडायचं आहे तरी अवघड असणार, पण रेराचं तुम्ही कंप्लेंट तुम्हाला टाकायला आहे ते दॅट इज एक्स्ट्रीमली इझी. म्हणजे आम्ही टायमिंग पण बघितलं आहे, मोर दॅन 60 सेकंड्स और 2 मिनिट्स इट डझंट टेक. इट इज दॅट फास्ट, दॅट सोपं. फक्त क्लिअरली तुम्हाला तक्रार काय करायची आहे आणि त्याची कागदपत्र तुमची रेडी असली पाहिजे, बरोबर. तर सगळ्या समस्या खूप सहज सोडवल्या जाऊ शकतात. बरोबर. आता एक युनिक पॉइंट आहे रेरामध्ये, व्हेरी युनिक, व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते की नॉर्मल कोर्ट्समध्ये एक प्रोसिजर असतं, सिव्हिल प्रोसिजर कोड की सिव्हिल क्रिमिनल प्रोसिजर कोड असतं, रूल्स असतं, एक स्टेजेस असतं, पण रेरामध्ये ते नाही. रेरा फॉलोज नॅचरल जस्टिस. इफ देर इज अ कॉज ऑफ ॲक्शन, म्हणजे तुमच्याकडे काय असं रॉंग असं झालं आणि ते प्रूव्ह तुम्ही करू शकता, देन द जज विल प्रोसीड. दे विल नॉट गो फॉर ॲज पर प्रोसिजर आणि म्हणून तुमचा ऑर्डर लवकर येणार. दॅट इज अ बिग इम्पॉर्टंट पॉइंट ऑफ रेरा. म्हणजे वेळ जो आहे, जो या सगळ्यामध्ये Yes. वाचवायचा आहे आपल्याला, Yes. त्याची सगळी काळजी रेराने घेतलेली आहे. व्हेरी गुड. येस. या आणि सगळ्यामध्ये तसंच रश्मी थोडं मी एक मागे घेऊन जाते जी. की जे रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट बद्दल आपण म्हणतोय की ते अलॉटी आहेत किंवा नाहीत, हा थोडासा आहे. तर अशा रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टवाले जे लोक असतात ते सलोखा मंचात मात्र येऊ शकतात. अच्छा. आणि सलोखा मंचात ह्या रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टचे प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. बर. त्याच्यामुळे ते जरी दार बंद असलं तरी ते इथे येऊ शकतात. सर, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की
खूप मोठी मोठी होर्डिंग्ज आपण बघतो येता जाता, घर खरेदीची छान छान स्वप्न दाखवली जातात. तर ह्या जाहिरातींमध्ये काय काय असलं पाहिजे, ह्यावर सुद्धा काही बंधनं घातलेत काय रेराने? त्याच्याबद्दल काय सांगाल? सगळ्यात प्रथम हां. तर मी ग्राहकांना अशी विनंती करेल की घर कसं आहे, प्रोजेक्ट कसा आहे, किती छान ग्राउंड आहे, बाग आहे, हे पाहण्यापेक्षा त्या जाहिरातीमध्ये महारेरा रजिस्ट्रेशन नंबर आहे का, हे सगळ्यात महत्त्वाचं. फक्त मोठ्या होर्डिंगवर सुद्धा बंधनकारक मोठ्या आहे. होर्डिंगवर ते बंधनकारकच आहे. हम्म. कुठेही त्यांना प्रश्न असा आहे की रजिस्ट्रेशन नाही केलं तर काय होतं, हम्म. तर तुम्हाला त्या प्रोजेक्टमध्ये सेल करता येणार नाही, मार्केटिंग करता येणार नाही. अच्छा. यू कॅनॉट इन्व्हाइट द परचेसर टू परचेस द लँड. आता होर्डिंग तुम्ही दाखवताय, मग तुम्ही इन्व्हाइट करताय, मग रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. मग रजिस्ट्रेशन आवश्यक असेल, तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचा जो नंबर आहे तो तुम्ही तिथं ठळक अक्षरामध्ये हम्म. सर्वांना दिसेल अशा पद्धतीनं तो तिथं लिहिलाच पाहिजे. हम्म. पण तो नसेल तर कुठल्याही ग्राहकाने त्या संदर्भामध्ये ही गोष्ट महारेराच्या जर निदर्शनास आणली तर नक्की त्याच्यावर पुढील कारवाई ही होऊ शकते. काय कारवाई होऊ शकते जर समजा अशी प्रॅक्टिस जर नसेल योग्य? महारेराकडून त्या संबंधित होर्डिंग लावणाऱ्या बिल्डरला त्या प्रोजेक्ट संदर्भात नोटीस इश्यू केली जाईल जी. की तुम्ही जाहिरात देताय, हम्म. माहितीपत्रक टाकताय आणि त्याच्यावर रजिस्ट्रेशन नंबर लिहित नाही. रजिस्ट्रेशन नंबर लिहित नाही म्हणजे तुम्ही रेराच्या ज्या तरतुदी आहेत त्यातल्या एका तरतुदीचा तुम्ही भंग करताय. हम्म. तेव्हा तुमच्या विरुद्ध तुम्ही तरतुदीचा भंग केल्याबद्दल कारवाई का करू नये? हम्म. त्या 2 प्रकारच्या कारवाई आहेत. पेनल्टी त्यांना बसवता येते. हम्म. आता म्हणजे कोणता केस फर्स्ट होणार? ते रेरामध्ये पहिला केस होता सुओमोटो केस. म्हणजे रेराने एक ॲडव्हर्टिजमेंट बघितलं, चेंबूरचं एक एजंट होता. आता एजंटचं रजिस्ट्रेशन पण इम्पॉर्टंट आहे. हम्म. विदाउट रजिस्टरिंग एजंट ऑल्सो कॅनॉट रिप्रेझेंट द बिल्डर, ओके. हे पण कंपल्सरी आहे. तर एक एजंट होतं चेंबूरचं, त्याने मोठे मोठे होर्डिंग्ज काढलं होतं, ह्या प्रोजेक्ट्स आणि त्या प्रोजेक्टचं, मल्टिपल प्रोजेक्ट. तेव्हा रेरामध्ये फर्स्ट कंप्लेंट सुओमोटो कॉग्निसेन्स रेरा टूक, हे तुम्ही प्रोजेक्ट तुम्ही कसं रिप्रेझेंट करतात, हम्म. रेराचा नंबर कुठे आहे, तुम्ही हम्म. डिटेल्स काय टाकला आहे. तर हे फर्स्ट कंप्लेंट होतं आणि हे खूपच इम्पॉर्टंट जे टॉपिक काढला होर्डिंगचं, हे रेरामध्ये फर्स्ट केस होतं. अच्छा. सर. आणि आणखीन एक महत्त्वाचा भाग असा आहे हम्म. की प्रोजेक्ट एक असतो, समजा A and B प्रोजेक्ट, हम्म. त्याच्यामध्ये फेजेस असतात. हो. मग पहिल्या फेजमध्ये 5 बिल्डिंग अगोदर त्या बांधायच्या, सेकंड फेजमध्ये 10 बिल्डिंग नंतर त्या बांधायच्या, थर्ड फेजमध्ये 8 बिल्डिंग नंतर त्या बांधायच्या. मग पहिला फेज जेव्हा तुम्ही करताय तेव्हा त्याचं फेज वाईज रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. अच्छा. नुसतं प्रोजेक्ट एकच आहे, A and B प्रोजेक्ट, मग त्याचं एकदा रजिस्ट्रेशन घ्यायचं आणि शांत बसायचं असं असं नाही. नाही. फेज वाईज करताय, प्रत्येक फेजचं रजिस्ट्रेशन करा. म्हणजे तुम्ही बांधकाम किती करताय आणि किती झालंय हे सुद्धा तुम्हाला आता updates सांगावं द्यावे लागतं, लागतात. अपडेट्स द्यावे Updates, लागतात. yes, yes. Correct. किती फ्लॅट्स विक्री झालं, किती हम्म. वेकेंट आहे, किती गराज विक्री झालं, किती वेकेंट आहे, पूर्णपणे डिटेल्स, एक्सकेवेशन डिटेल्स, हम्म. कोणतं ते 25 असं असतं हे, ते कोणतं तुम्ही कोणत्या पर्सेंटेजमध्ये तुमचं कम्प्लीट झालं, हे पण अपडेट तुम्हाला द्यायचं आणि असं. 3 महिन्यांनी तुम्हाला वेबसाईटला अपडेट करायला लागतं. हम्म. अच्छा. हा सर. थोडंसं महारेराच्या रजिस्ट्रेशनच्या नंबरच्या संदर्भामध्ये मी थोडं आणखीन असं ॲड करील की तो का आवश्यक आहे. हम्म. तर तो नंबर पाहिल्यानंतर मी हम्म. माझ्या पद्धतीनं वेबसाईटवर जाऊन तो नंबर क्लिक करून हा प्रोजेक्ट खऱ्या अर्थाने रेराकडून परवानगी घेताना रजिस्ट्रेशनसाठी काय काय दाखवलेलं आहे, हम्म. काय हम्म. काय करणार आहेत, कसं कसं करणार आहेत, हे तिथं खरं कळतं. अच्छा. हे सगळं आपण आता बिल्डर्स किंवा विकासक जे असतात त्यांच्याबद्दल बोलतो आहोत, बरोबर. पण जे खरेदी करणारे आहेत, हा. ग्राहक आहेत, त्यांच्या सुद्धा काही जबाबदाऱ्या असतीलच ना आता सर? ग्राहकाचा मेन ड्युटी आहे की ती टाइमवर आपला पेमेंट करायचं आहे. त्या हम्म. ॲग्रीमेंटमध्ये एक शेड्यूल असतं आणि ते बिल्डिंग अगर ते शेड्यूलमध्ये असं त्याचा प्रोग्रेस आहे, देन द अलॉटी हॅज टू डू द पेमेंट्स ऑन टाइम. अच्छा. दॅट इज द मेजर ड्युटी ऑफ द अलॉटी. आणि रेराने खूप वेळा हे पॉईंट
रिपीट केला आहे की अलॉटी जेव्हा कोर्टमध्ये येतं त्याने त्यांचे ड्युटीज कम्प्लीट करायचं असायचं. ते मेन आहे. बरोबर. असं नाही की मी आपला पेमेंट्स नाही दिलं आणि मी सांगते की बिल्डरने हे केलं आणि बिल्डरने ते केलं, असं नाही होणार. सर यात असं एक आहे की शेड्यूल ऑफ पेमेंट जे आहे हा. ते ग्राहकाने पाळलंच पाहिजे. जी. त्यात लेट झाला तर ग्राहकाने सुद्धा झालेल्या उशिराबद्दल पेमेंट देताना त्याच्यावर व्याज द्यायचं बिल्डरला. मगाशी आपण बोललो ह्याच्याबद्दल. येस, याच्यावर पण ऑर्डर आहे. बिल्डरकडून आपण जो व्याजाचा दर घेतो त्याने पोझिशन वेळेवर दिलं नाही म्हणून आपल्या रकमेवर तेवढ्याच रेटने त्याच व्याजाच्या रेटने आपल्याला त्यांना पैसे द्यावे लागतात. म्हणजे ही जबाबदारी दोन्हीकडून आहे. दोघांची Correct. दोन्हीकडून आहे. बरोबर. आपण आणि- अगदी शेवटाकडे आणि येतोय मॅडम आपल्या. आणखी हा. एक महत्वाचं एक असं आहे जी. की सगळ्यात महत्वाची जबाबदारी ताबा देताना बिल्डर जेव्हा ग्राहकाला कळवतो हम्म. की तुम्ही ताबा घेऊ शकता त्यावेळेस तो त्याचं ऑक्युपन्सी सर्टिफिकेट इमारतीचं मिळालेलं आहे हम्म. तेही त्यांना तो इन्फॉर्म करतो, त्याची कॉपी पाठवतो. बरं. त्यानंतर 2 महिन्याच्या आत ग्राहकाने तो ताबा घेतला घेतलाच पाहिजे. अच्छा. ही जबाबदारी त्याच्यावर आहे. हम्म. 2 महिन्याच्या आत ताबा तुम्ही घेतला घ्या. पाहिजे. बरोबर. एकाच तर्फी नाही येते, हे दोन्हीकडनं होतंय. बरोबर. काही बरोबर. रेराबद्दल आपण बोलतोय आणि महाराष्ट्रामध्ये आपण महारेरा म्हणतो. तर असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये सरांनी मगाशी म्हटलं की आता वेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा रेरा खूप इफेक्टिव्हली त्याचा उपयोग होतोय. हो, हो. तर वेगवेगळे नावं आहेत का? जसं इथे महारेरा आहे तसं जसं अजून काय काय? हरियाणामध्ये हा रेरा आहे, राजस्थानमध्ये अच्छा. आहे, तामिळनाडूमध्ये आहे, युपी मध्ये आहे, दिल्ली रेरा आहे, युपी रेरा, दिल्ली रेरा, असं स्टेट वाईज त्यांची नावं कर्नाटका वेगळी आहेत. रेरा. आमचे केसेस कर्नाटका रेरामध्ये पण आहे. ओके ओके. सो अशी वेगवेगळी नावं त्याला हो. दिलेली आहेत. मला जाता जाता तिघांनाही एक प्रश्नाचा विचारायचा आहे की ह्या संदर्भातली रेरा महारेरा ह्या संदर्भातली जागरूकता सर्वसामान्य ग्राहकांमध्ये होण्यासाठी काय करणं अपेक्षित आहे असं तुम्हाला वाटतं? तिघांनीही सांगा. आपण सरांपासून सुरू करूया. खरं म्हणजे रेरा कायद्यामध्ये ज्या तरतुदी नमूद केलेल्या आहेत हम्म. या तरतुदींचा आणखी मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार व्हायला पाहिजे हम्म. आणि तो अशा ठिकाणी पोचला पाहिजे की जिथली मंडळी ही घर घेण्याच्या विचारामध्ये आहे. हम्म. आणि मग त्याकरिता आपण असं म्हणूया की या कायद्याचा जास्तीत जास्त हम्म. प्रसार कसा करता येईल आणि तो करत असताना ग्राहकांचे अधिकार किती आहेत याच्यामध्ये हम्म. ते आपण ग्राहकांना जर सांगितले हम्म. तर त्यांच्यामध्ये त्यांच्या अधिकाराबद्दल जागृती तयार होते. बरोबर. पण त्याचसोबत त्यांची कर्तव्यही आपण त्यांना सांगूया हम्म. की तुम्हालाही असं वागावं लागेल. बरोबर. तेव्हा हक्क आहेत, कर्तव्य आहेत. कारण यापूर्वी हम्म. ग्राहक बिल्डरकडे घर घ्यायला गेल्यानंतर एकदम 90 किंवा 100 पानाचं ते करारपत्र आल्यानंतर हम्म. रजिस्ट्रार समोर ते 90 पानाचं करारपत्र तुम्ही काय वाचणार आणि कसं करणार? खरं आहे. तिथं सही करून आपण निघून जायचो. खरं ही परिस्थिती आता राहिलेली नाहीये. नाहीये. हो. आणि याकरिता म्हणून प्रसार होणं फार महत्वाचं आहे. मग काय जास्तीत सांगाल जास्त तुम्ही? मला असं वाटतं की ह्यात प्रसार माध्यमांचा रोल हा खूप महत्त्वाचा आहे. हम्म. आता जेव्हा रेरा आला तेव्हा मुंबई ग्राहक पंचायतनी अनेक ठिकाणी मीटिंग्स घेतल्या हम्म. आणि ग्राहकांना सांगितलं की हा रेरा कायद्यात दडलंय काय, हम्म. रेरा काय आहे, की किती ग्राहकोपयोगी कायदा आहे. तसं अजूनही ह्या मीटिंग्स व्हायला पाहिजेत. प्रसारमाध्यमांनी पण पुढे यायला पाहिजे. आणि दुसरं एक, हल्ली पेपरमध्ये आपण वाचतो की महारेराने एवढी छान ऑर्डर दिली, बिल्डरला अमुक केलं किंवा ग्राहकांच्या बाजूनी निर्णय दिला. फक्त एवढ्यावरतीच न थांबता हम्म. त्याचं पुढे काय झालं की बाबा ग्राहकांनी बिल्डरनी ते ऑर्डर ऐकून सॅटिस्फाय केलं की नाही ऑर्डर, हम्म. हे सुद्धा त्यांनी फॉलोअप घेऊन वेळोवेळी पत्रात दिलं पाहिजे. हम्म. तर मला कळतं की आज माझ्या बाजूने ऑर्डर झाले पण बिल्डरने ऐकलंच नाही असं नाही झालेलं. हम्म. बिल्डरने ते ऑर्डर पूर्ण पूर्ण केलेली केली. आहे. हम्म. त्यामुळे प्रसार माध्यमांवरती खरं तर खूप जबाबदारी आहे. बरोबर. सर? ॲज ॲडव्होकेट्स आम्ही 2 चीज रिलिजियसली आम्ही नेहमी करतो. आणि एक आहे की महारेराचे जे ऑर्डर्स आले न्यूजपेपरमध्ये, हम्म. असं एक लँडमार्क ऑर्डर्स असतं. आता समथिंग विच इज युनिक आणि कोणतं मोठं बिल्डर आलं तर परत एक असं हलचल असं वाटतं. ते हे ऑर्डर्स आम्ही काय करतात, हे सोशल मीडियामध्ये आम्ही हे ऑर्डर्स टाकतात. हम्म. दिस इज अ ब्युटिफुल वे ऑफ टेलिंग पीपल
यहाँ पे जस्टिस है, यहाँ पे न्याय मिलेगा, इथे तुम्हाला न्याय मिळणार. ऑल प्लॅटफॉर्म्स ऑफ सोशल मीडिया म्हणजे ट्विटर, फेसबुक, गुगलचे खूप असे प्लॅटफॉर्म्स आहे ते, आणि हे लिंक्डइनवर आम्ही खूप ऑर्डर्स असे आम्ही युनिक बेंचमार्क ऑर्डर्स आम्ही नेहमी याचा प्रचार करतात. तेव्हा लोकांना असं वाटतं की अरे हां, रेरामध्ये असं पण ऑर्डर्स येतं. आणि दुसरं आम्ही काय करतात की खूप चर्चेसमध्ये, आता मी ख्रिश्चन आहे म्हणून चर्चेसमध्ये काय असतं की संडेमध्ये चर्चमध्ये लोक येतात, तेव्हा आम्ही वर्कशॉप्स करतात तिकडे, हाफ एन आवर या 45 मिनिट्स. लोकांना आम्ही हे सांगतात की बघा हे नवीन आता 6 वर्ष झालं, पण आता पण आम्ही सांगतात की हे नवीन लॉ आहे आणि असे इतकं ॲडव्हान्टेजेस आहे. रोटरी क्लब आहे, लायन्स क्लब आहे, असं, आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीज, एक्झॅक्टली, मोठे सोसायटीज आहे, गेटेड कम्युनिटीज आहे, मोठं लाईक बिग सोसायटीज. तिथे आम्ही जाऊन आम्ही हे वर्कशॉप्स करतात आणि लोकांना, आणि व्हेरी शॉर्ट वर्कशॉप, नॉट मोर दॅन 35 to 40 मिनिट्स, व्हेरी ब्रीफ. आणखी एक नवीन आम्ही आता स्टार्ट केलं आहे की कॅच दम यंग अँड वॉच दम ग्रो. म्हणजे आम्ही कॉलेजेसमध्ये पण जातात आणि स्टुडंट्सला आम्ही हे रेराच्यावर आम्ही वर्कशॉप्स ठेवतात, आणि कंझ्युमर कोर्टमध्ये कंझ्युमर ऍक्ट पण आम्ही आहे त्याच्यावर पण आम्ही वर्कशॉप ठेवतात. स्टुडंट्सला पण इंटरेस्ट येतं की हां, आता आम्हाला इतकं ऍक्ट माहीत आहे, एक नवीन आता आम्हाला समजायला. आणि भविष्यातले बायर आहेत ना ते, त्यांच्यातले कितीतरी जण पुढे आणि जाऊन सर्व घरं स्टुडंट्स घेतील. मग त्यांचे पण असं कॉन्टॅक्ट आहे, फ्रेंड्स अँड फॅमिली हू हॅव प्रॉब्लेम्स, ते पण आमच्याकडे येतात आणि सांगतात आम्हाला मदत करा. एकंदरीत सगळ्याच लेवलवर आपण रेरा कशा पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो ह्याच्यावरचे उपाय तुम्ही सांगितलेत. ही चर्चा आज दुसरा भाग आहे महारेराचा, आणि खूप सविस्तर या कायद्याबद्दल तुम्हा तिघांनीही आम्हाला माहिती दिलीत. मी तुमचे मनापासून आभार मानते. तुम्ही तिघेही इथे आलात आणि खूप छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. अशाच वेगवेगळ्या विषयावर, ज्या ग्राहकांशी संबंधित विषय आहेत आणि जिथे त्यांना मदत लागते, अशा वेगवेगळ्या विषयांवर आपण जागो ग्राहक जागोमध्ये बोलत राहणार आहोत. आजच्या भागात इथेच थांबतोय. नमस्कार.